पुसद तालुक्यातील माळपठार भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। इथल्या नागरिकांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय। पाणी आणण्यासाठी गेलेल्या रोजंदारी बंद होऊन परिणामी ग्रामस्थांवरती उपासमारीची वेळ आली आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडीत शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांची धास्ती भरलेली आहे। वन्यप्राण्यांकडून होणारं पिकाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर गस्त घालावी लागते। याच दरम्यान रात्रीच्या वेळेला गस्त घालणाऱ्या चिमुकल्यांचा व्हिडिओ समोर आलाय। हातामध्ये काठी, डोक्यावरती बॅटरी आणि अंगावरती फाटलेल्या पोत्याचं जॅकेट घालून हा आर्यन नावाचा चिमुकला शेतीचं राखण करतो। बोलणाऱ्या पोपटाप्रमाणे चक्क बोलणारा कावळा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। पालघरमधला बोलका कावळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। गारगावमध्ये मुकणे कुटुंबाला हा कावळा काही वर्षांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलेला होता। त्यावेळेला कुटुंबाने त्याच्यावरती उपचार केले होते। विक्रमगडमध्ये शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीकडून जनसभा घेण्यात आली। शेतकऱ्यांना नोटीस न देता रस्त्यांसाठी चाललेलं भूसंपादन त्वरित थांबवण्याची मागणी या सभेतून करण्यात आली। परभणी आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्यात। या नवीन बसेसचं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। सांगलीच्या खेडमध्ये श्री भैरवनाथ बगाड यात्रा उत्साहात संपन्न झाली। शेकडो भाविकांनी यात्रेला हजेरी लावत बगाडाचं आणि भैरवनाथांचं दर्शन घेतलं। जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचा दर 93,000 पोहोचलाय। एकाच दिवसात सोनं 800 रुपयांनी महाग झालेलं आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सुवर्णनगरीत 25 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। नाशिकच्या सातापूर गावात गुढीपाडव्याच्या दिवशी भवानी मातेच्या जत्रोत्सवानिमित्ताने 12 गाड्या ओढत यात्रा संपन्न झालेली आहे। हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। पालघरच्या गारगावमध्ये मुकणे कुटुंबातील बोलणारा कावळा सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। कावळा अनेक शब्द उच्चारत असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतंय। कावळ्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। धाराशिव जिल्ह्यातील हिप्परगा इकडे गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र यावेळेला एक तरुण चक्क 100 फूट उंच झाडावरती चढला। त्याला गौतमी पाटीलने आय लव्ह यू असं म्हटल्यानंतर तो तरुण झाडावरून खाली उतरला। येवल्याच्या सावखेड इकडे दुर्दैवी घटना घडली आहे। खेळता खेळता शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। तर यावेळेला आमदार छगन भुजबळ यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। वर्ध्याच्या जाम ते वडनेर रस्त्यावरती दरोडा टोल नाका परिसरामध्ये नाकाबंदी दरम्यान कत्तलीसाठी कोंबून नेणाऱ्या जनावरांचा रेस्क्यू करण्यात आलेला आहे। 5 ट्रकसह 1,07,00,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 12 जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। तर 79 जनावरांची सुरक्षित सुटका करण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील गुजरात आणि तेलंगणा राज्यात जाण्यासाठी सोयीची ठरणारी हैदराबाद भावनगर हैदराबाद ही साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी वाशिम मार्गे धावणार आहे। त्यामुळे तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील रेल्वे प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळतोय। वाशिम जिल्ह्यात 3063 जन्म आणि मृत्यू दाखले रद्द करण्यात आलेले असून या सर्व दाखल्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिलेले आहेत। अनेक बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखले दिल्याच्या संशयावरून वाशिम जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू दाखल्यांची फेरतपासणी केली जाते। पाचोरा शहरातील पांडवनगरी समोर आयशर वाहनाचा इंजिनजवळ भल्या मोठ्या अजगर याने विळखा घातलेला दिसून आलेला आहे। त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र सर्पमित्राने त्याला ताब्यात घेत अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। जळगावमध्ये वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। ट्रक चालकाकडून 50 रुपये घेत असताना व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे या 3 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय। लोणावळ्यातील तुंगारलीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एका घराला आग लागली। अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। जळगावच्या नशिराबादमध्ये डिवायडरला दुचाकी धडकल्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा भाऊ गंभीर जखमी आहे। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळवाडी परिसरातून गणेश लेंडे यांच्या घरासमोरून बुलेट चोरीला गेलेली आहे। तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवाशांना लुटून धुमाकूळ घालणाऱ्या 3घांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची धिंड काढण्यात आली। अंबरनाथमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। कल्याण बदलापूर महामार्गाजवळ एका व्यक्तीने दुचाकी पार्क केली होती। मात्र दुचाकी एका चोरट्याने चोरून नेली। पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत या चोरट्याला अटक केली।
अहिल्यानगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या 4 जणांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश झालेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने ही टोळी जेरबंद केली असून त्यांच्या चौकशीमध्ये तब्बल 12 गुन्ह्यांचा छडा लागलेला आहे। या चोरट्यांकडून 15 तोळे सोनं जप्त करण्यात आलं आहे। पुढे एक महत्त्वाची बातमी समोर येते ती बघूया। धाराशिव जिल्ह्यातील मसोबावाडी गावामध्ये ग्रामपंचायतीने 8 लाखांचा रस्ता तब्बल 72 तासामध्ये बांधून पूर्ण केलेला आहे। या रस्त्याची बिलं सुद्धा दाखवण्यात आली आहेत। मात्र वस्तुस्थिती पाहिली तर रस्त्यावरती खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी सध्या परिस्थिती आहे। यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गतिमान भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामपंचायतीविरोधात तक्रार केलेली आहे। तसंच गावातील इतर रस्ते आणि इतर योजनांबाबत बट्ट्याबोळ झाला असून प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। कारवाई न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे। 3 दिवसात सर 8.5 लाख रुपयाचा रस्ता ह्यांनी पूर्ण करण्यात आला। 3च दिवसात मी सरपंचबाईच्या नवऱ्याला जॉब विचारला, ह्याच्याबद्दल फोन केला। अरे म्हणलं तू 8.5 लाख रुपयाचा रस्ता 3 दिवसात कसं काय कंप्लीट झाला म्हणलं, एवढं नेमकं काय केलं? ते म्हणलं नाही ह्याच्यावर अजून लेअर आहेत हे। आता त्याला पण माहिती आहे की मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे। मी वारंवार दोनदा पहिलं तोंडी बोललो, नंतर आज आहे ना, आज गट विकास अधिकाऱ्याकडे जाऊन ह्या गोष्टीची तक्रार दिली। BNDCकडे आहे ना जाऊन तक्रार अभियंत्याकडे जाऊन तक्रार दिली। कारवाई जर नाही झाली ह्याच्याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन करणार। आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिवस सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतोय। प्रकट दिनानिमित्ताने भक्तांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात। स्वामींच्या प्रकट दिनी दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। साईंच्या शिर्डीत देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्बशेलचं उत्पादन होणार आहे। शिर्डी MIDC मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। कराडच्या ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आलेला आहे। हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईद साजरी केली। जळगावच्या जामनेरमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती मंत्री गिरीश महाजन यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। ईदगाह मैदानावरती सामूहिक नमाज पठण केल्यानंतर गिरीश महाजन यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या। वाशिमसह जिल्ह्यातील कारंजा रिसोड आणि मंगळूरपीर शहरामध्ये आज ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। भोरमध्ये मुस्लिम बांधवांनी मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत ईद साजरी केली। मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। रमजान महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे ईद उल फित्र। अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात येते। मुस्लिम समुदायाने एकत्र येत नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। रमजान ईद निमित्ताने मोमिनपुरा इकडे मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केलेला आहे। एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत मुलांनी फुलांचं वाटप केलंय। यावेळेला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। रत्नागिरीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। सिल्लोडसह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। सिल्लोडच्या ईदगाह इकडे नमाज पठण करत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळेला अब्दुल सत्तारांनीही नमाज पठण केलं। चोपडा तालुक्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली। यावेळेला आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती रविवारी रात्री उशिरापर्यंत वाशिमची बाजारपेठ खुली होती। खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी प्रचंड गर्दी केली, त्यामुळे बाजारात लाखोंची उलाढाल झाली। नाशिक शहरातील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांचा सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेला हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते। मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार, आमदार आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली। गोंदिया जिल्ह्यात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळतोय। पोलीस विभागाच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तुमसर नागपूर शिवशाही बसचा अपघात झालाय। कारला वाचवण्याच्या नादात कंटेनर बसला घासली गेली आणि त्यामुळे बसच्या उजव्या बाजूच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत। या काचा लागल्यामुळे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांच्या वस्तू चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने पोलिसांनी अटक केलेली आहे। या चोरट्याकडून 5 लाखांचे मोबाईल, आयपॉड आणि दागिने इतर वस्तू सुद्धा जप्त केलेल्या आहेत। दिव्यामध्ये शुक्रवारी भर चौकात एका पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली होती। या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। दरम्यान या प्रकरणी आता 2 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
नवी मुंबईतील शिरवणे गावामध्ये एक अनोळखी मृतदेह आढळलाय. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिल्यामुळे गावात खळबळ माजली. शिरवणे पोलिसांकडून हत्येच्या दृष्टीने तपास सुरू आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. नोटबंदीनंतर 8 वर्षांनंतर 8 बँकांकडे 500 आणि 1000च्या नोटा पडून आहेत. तर या नोटा मनी लॉन्ड्रिंगच्या असल्याच्या संशयामुळे रिझर्व्ह बँकेने पैसे घेण्यास नकार दिलेला आहे. कोल्हापूर बँकेकडे सर्वाधिक म्हणजे 25 कोटी, पुणे जिल्हा बँकेत 22 कोटी, तर नाशिक बँकेकडे 21 कोटींच्या जुन्या नोटा सध्या पडून आहेत. छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील चकमकीत एक जहाल महिला माओवाद्याचा मृत्यू झालेला आहे. रेणू या महिला माओवाद्यावरती 25 लाखांचं बक्षीस होतं, तर 50 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल होते. बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परळीतील गुन्हेगार महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण केल्याची माहिती आहे. बीडच्या जेलमध्ये काही होऊ शकतं, फार मोठी नाही, पण मारामारी झाली अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं धस म्हणाले. कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गीते त्यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे. अंदर मारना या मरना सब कुछ माफिया अशा आशयाची पोस्ट बबन गीतेने केलेली आहे. बापू अंधळे हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या बबन गीते अद्याप फरार आहे. बीडच्या कारागृहातील बंदी महादेव गीतेला हर्सुल कारागृहात हलवण्यात आले. 4 आरोपींना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली. एकीकडे गीतेला कारागृहातून हलवण्यात आलेला असताना दुसरीकडे या मारहाणीच्या घटनेबाबत कारागृह प्रशासनाने वेगळी माहिती दिली आहे. बंदी सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे मारहाण झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. मारहाणीनंतर दोघांना बराकमध्ये बंद करण्यात आले. संतोष देशमुखांवरती अनैतिक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याची अंजली दमानी यांनी आरोप केलेला आहे. कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये या महिलेच्या राहत्या घरी तिची हत्या करण्यात आली असा दावा दमानी यांनी केला आहे. संतोष देशमुखांवरती अनैतिक आरोप करण्यासाठी ज्या महिलेला तयार करण्यात आलं होतं ती महिला वेगवेगळ्या नावाने वावरत होती असा दावा दमानी यांनी केलेला आहे. आडस, कळंब, रत्नागिरी या ठिकाणी या महिलेची वेगवेगळी नावं होती असा दावा सुद्धा दमानी यांनी केला आहे. अंजली दमानी यांनी केलेले आरोप कळंब पोलिसांनी फेटाळलेले आहेत. या महिलेचा देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. महिलेची हत्या झाली असेल तर गंभीर बाब आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिलेली आहे. पुढचे पुरावे संपवायला सुरुवात केली आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्या मतदारसंघात बाहेरून पार्सल आलंय आणि मी 2 वेळा पडलो असं म्हणत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी रोहित पवारांना टोला लगावलाय. त्यांच्या मागे 60 वर्षांचा इतिहास आहे, माझ्या मागे कोणाचाही इतिहास नव्हता असंही ते म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेने तयारी सुरू केलेली आहे. नववर्षात गुढी उभारा, गुढी कुठे उभारायची आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यासाठी कामाला लागा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय. मी मंत्री झालो हे पवारांना अजूनही मान्य होत नाही असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांना लगावलाय. माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी पवारांच्या पुढे कधीच झुकणार नाही असंही जयकुमार गोरे म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पहिल्यांदाच प्रहार संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. आमदारकी खासदारकीने बाकीचे पक्ष मोठे आहेत, मात्र कामाचं म्हणाल तर प्रहारशिवाय कोणी मोठं होऊ शकत नाही असा दावा बच्चू कडू यांनी केलाय. 2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी 2029च्या विधानसभा निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघातून तिकीट घेऊन आमदार बनणारच असा दावा भावना गवळी यांनी केला. या सगळ्या वेगवान घडामोडी बघितल्यानंतर एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. The one, the only. Happy Fizz. Feel the fizz. अरे आभाळ फाटलं, अरे आभाळ फाटलं भाऊ, अरे आभाळ फाटलं, घरच डुबवलं, छताचं तर स्विमिंग पूलच बनवलं. तरी आतच बसलेली बायको माझी राग तर तिला येतच नाही. काय समजला? महिनाभर झरपण थांबली नव्हती तरी कोरड्या राहिल्या आतून भिंती. की अरे गालातच हसे मॅडम माझी, रागानं कधी तापतच नाही. यू नो व्हाय? जे वॉटर प्रूफिंग मॅडम न केलं तो वॉटर प्रूफिंगचा बाप है भाऊ, बाप है भाऊ. पाणी आहे बाहेर, कोरडा आहे आत, दोघांना नेव्हर मिक्स इट.
अरे वॉटर प्रूफिंगचा खरंच भाऊ अरे बाप है डॉक्टर फिक्सेट भाऊ बाप है डॉक्टर फिक्सेट. काय मॅडम कसं वाटलं आमचं गाणं? ओले बूट घराच्या आत. आउट आउट. गाऊ की जाऊ? नाही जातो. डॉक्टर फिक्सेट वॉटर प्रूफिंगचा अस्सल एक्सपर्ट. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. सुट्टीच्या दिवशीही जळगावातील शासकीय कार्यालय गजबजलेली पाहायला मिळत आहेत. आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे कामं पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी कामात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्याला 2 महिने शिल्लक असताना रत्नागिरीच्या अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, नांगलीचा टेप, मानकुळे, बंगला बंदर परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सायकलवरती बरण्या बांधून पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाने अनधिकृत नळधारकांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. चिकलठाणा परिसरातील 43 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करून अनधिकृत नळ घेणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते. अमरावती विमानतळावरती 72 आसनी विमान उतरलेलं आहे. त्यामुळे आता लवकरच अमरावती विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे. येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. धाराशिवमधील ऑक्सिजन प्लांट दुरुस्तीअभावी बंद पडलेले आहेत. परिणामी रुग्णालयासाठी आता महिन्याकाठी 1500 ते 1800 ऑक्सिजन सिलेंडर पैसे देऊन खरेदी करावे लागतात. प्लांट तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी आता रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. नाशिक जिल्ह्यावरती पुढील 3 दिवस अवकाळीचं संकट असणार आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. रायगडमधील हुंडा प्रकरण चर्चेमध्ये आलेलं आहे. एका पाटील कुटुंबाने दागिने आणि पैशांसाठी सुनेचा छळ केल्याचं समोर आलंय. सुनेच्या डोक्यावरती पिस्तूल ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्ताने अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजलेली आहे. स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले. भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोठादेवी गडावरती वासंती नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या 9 दिवसीय उत्सवात भक्त देवीच्या दर्शनासाठी गडावरती येणार आहे. जळगावच्या अमळनेर इथल्या 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अहिराणी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार खुर्द गावात देवाचं सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा मागील अनेक दशकांपासून जपली जाते. विरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्ताने मोठा उत्साह पाहायला मिळतो. यावेळेला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातील सौंदड या गावामध्ये 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली होती. मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली असून 102 बैलजोड्यांनी यामध्ये सहभाग घेतला. रमजान ईद निमित्ताने खरेदीसाठी नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यावेळेला कोणती गडबड होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बाजारातील गर्दीवरती पोलिसांनी ड्रोन मार्फत नजर ठेवली. गोंदिया जिल्ह्यात चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. या निमित्ताने देवरी इकडे मा धुकेश्वरी मंदिरात मागील 34 वर्षांपासूनची परंपरा अबाधित आहे. 157 तुपाच्या आणि 397 तेलाच्या ज्योती या मंदिरामध्ये स्थापन केल्या जात आहेत. यावेळेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. शिर्डीत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे. त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर्शनासाठी येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साई संस्थांच्या माध्यमातून भाविकांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचा चैत्र उत्सव हा 4 एप्रिलपासून सुरू होतोय. या पार्श्वभूमीवरती जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती जड आणि अवजड वाहनांची वाहतूक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. या मार्गावरती पूर्णवेळ अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज झालेलं आहे. दर्शनासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने विशेष नियोजन केलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची सोय आणि पूर्ण व्यवस्था करण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. सोने पगडी, कौस्तुभ, मणी, हिऱ्यांचा कंगन आणि जोड, मोत्यांचा तुरा असा पारंपरिक साज घालण्यात आलेला. यावेळेला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती. मात्र आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने हात वर केल्याने राज्यातील 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजेही कायमचे बंद झाले.